नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशिला शिलाई कोर्स मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते मैत्रिणींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 40 साईजचं कटोरी बोटनेक ब्लाउजचं कटिंग दाखवणार आहे. तर बरेच ताईंचे कमेंट्स होते की 40 साईजचं पण बोटनेक कटोरी ब्लाउजचं कटिंग दाखवा. तर आज आपण त्याचं पेपर कटिंग बघणार आहोत आणि तुम्हाला प्रत्येक साईजचं तुम्हाला कटोरी बोटनेक ब्लाउजचं कटिंग म्हणजे मी तुम्हाला दाखवणार आहे याच्या पुढे सुद्धा. तर तुम्ही जर पूर्ण तुम्हाला कटोरी बोटनेक ब्लाउजचे कटिंग शिकायचे असतील तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण मी त्याच्यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने आणि स्टेप बाय स्टेप पद्धतीने बरेच व्हिडिओ मी अपलोड करत असते. तर ते तुम्हाला नवीन जर तुम्ही शिकत असाल किंवा तुम्हाला जे प्रिन्सेस कट किंवा फोर टक्स किंवा कटोरी ब्लाउजचं त्याच पद्धतीने बोटनेक प्रिन्सेस वगैरे सर्व कटिंग तुम्हाला त्याच्यावरती मिळतील आणि टीचिंगचे सुद्धा व्हिडिओ मिळतील. त्याच पद्धतीने ज्या छोट्या मोठ्या चुका होतात त्याच्यावरती टिप्स दिलेले आहेत ते त्याचे सुद्धा व्हिडिओ तुम्हाला भेटतील. तर तुम्हाला आता बऱ्याच मैत्रिणींचे कमेंट्स होतात जे व्हिडिओ अपलोड आहेत तर ते सुद्धा त्याच्यावरती सुद्धा कमेंट्स येतात की याचा व्हिडिओ दाखवा किंवा त्या साईजचा व्हिडिओ दाखवा. परंतु त्याच्या आधी सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तर तुम्ही सिरीज प्रमाणे ते व्हिडिओ बघा, चॅनलवरती जाऊन बघा. त्याच्यावरती सर्व प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ भेटतील कटिंगचे वगैरे. तर ते व्हिडिओ तुम्ही बघा, तुम्हाला जो पाहिजे तो व्हिडिओ त्याच्यावरती माझ्या मते तरी तुम्हाला भेटतील. तर तुम्ही ते व्हिडिओ बघा. इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 40 साईजचं कटोरी बोटनेक ब्लाउजचं इथे कटिंग बघणार आहोत. तर इथे मी सर्व मेजरमेंट घेऊन ठेवलेले आहेत, तर ते नोटबुक मध्ये घेतलेले आहेत मी. आणि आता इथे आपण सर्वात पहिल्यांदा पूर्ण उंची बघणार आहोत. तर तुमची जी पूर्ण उंची असेल ती तुम्हाला इथे घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच ऍड करायचंय पूर्ण उंचीमध्ये. तर पूर्ण उंची इथे 14 इंच आहे, त्याच्यामध्ये 1 इंच ऍड करून मी 15 इंचावरती इथे मार्किंग करून घेते. तर सरळ लाईन येण्यासाठी इकडे सुद्धा आपण एक मार्किंग करून घ्यायचं आपल्याला, म्हणजे जेणेकरून आपण जी सरळ लाईन ड्रॉ करणार आहोत ती सरळ यायला पाहिजे, म्हणजे वाकडी तिकडी होत नाही या पद्धतीने. त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर घ्यायचं. तर शोल्डर इथे 16 इंचाचं शोल्डर आहे. तर त्याच्यामध्ये आपण बॅक साईडला बोटनेकला जर तुम्ही गळा टाकत असतील तर आपल्याला इथे काय करायचं, अर्धा इंच मायनस करून घ्यायचं निम्म शोल्डर मधून. तर 8 इंच शोल्डर आहे, त्याच्यामध्ये मी अर्धा इंच मायनस करून घेतलं. तर 7.5 इंचावरतीच इथे मी मार्किंग करते, कारण बॅक साईडला जो गळा टाकतो बोटनेक मध्ये तर तो तुम्ही बघून त्याच्यानुसार आपल्याला इथे शोल्डर घ्यायचं असतं. जर तुम्ही डायरेक्ट पॅक शिवत असेल बॅक साईडला कोणताही गळा न टाकता जर तुम्ही बोटनेक शिवत असतील तर तुम्हाला जेवढं शोल्डर घेतलंय तितकं शोल्डर 8 इंचच घ्यायचंय निम्म. आता इथे माझं निम्म 8 इंच शोल्डर आलं होतं ते घेतलं मी, तर त्याच्यातून मायनस करून घेतलं. आता 7.25 इंचावरती इथे मी मार्किंग करून घेते. तर ह्या बाजूला सुद्धा 7.25 इंचावरती मार्किंग करून घेते. सरळ लाईन आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आता इथे बॅक साईडचं आहे आपलं, त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय, इथे अशा पद्धतीने आपल्याला लाईन 2 लाईन वरती मार्किंग करायचंय. 2 लाईन वरती बॅक साईड साठीच घ्यायचंय आपल्याला फक्त, किंवा तुम्ही इथे घेतलं राऊंड शेप देण्यासाठी तर इथे न घेता आपल्याला इकडे घ्यायचंय ज्यावेळेस आपण मुंड्याचा शेप देऊ त्यावेळेस. ओके, तर इथे आपण डायरेक्ट फ्रंटचाच इथे शेप देऊन घेऊया. तर आपल्याला 1 इंच आतमध्ये यायचंय फ्रंट बाजूचा आर्मोलचा शेप देण्यासाठी. मी आता इथे अशा पद्धतीने ही लाईन ड्रॉ करून घेणार आहे. आतमध्ये द्यायचा आपल्याला हा शेप, आणि हा अंतर सुद्धा आपल्याला इथे चेक करून बघायचं. तर जवळजवळ इथे माझं 6.5 ला एक लाईन एक्स्ट्रा येते, तर इतका अंतर हा सफिशियंट आहे. जर तुमचं 7 इंच किंवा 7.5 इंच असं अंतर येत असेल तर तो सफिशियंट नसतो, इथे फुगा वगैरे खूप येतो. ते तसं नको व्हायला. आता इथून आपल्याला बॅक साईडचं अर्धा इंचावरतीच इथे मार्किंग करायचंय आपल्याला. फ्रंट बाजूला तुम्ही पाऊण इंचावरती केलं तरी पण काहीच हरकत नाही या पद्धतीने. आणि आता छातीचं मेजरमेंट टाकून घेऊया. तर 40चा आपल्याला 14 भाग घ्यायचा आहे, 10 इंच येतं. त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच लुजिंग घेणार आहोत आणि नंतर आपल्याला इथे मार्जिन ऍड करायची 1.5 इंच. आता इथे जे मी 2 लाईन तुम्हाला आतमध्ये घ्यायला लावत होते बॅक साईडचा मुंड्याचा शेप देण्यासाठी, तर ते इथं नका घेऊ. डायरेक्ट आपण इथून हा शेप असा थोडासा गोलवा आकाराने तयार करून घेऊया. हे बघा अशा पद्धतीने इथे अशा पद्धतीने हा शेप देऊन घ्यायचा आहे. आणि इथे काय करायचंय, डॉट डॉट मध्ये मी इथे तुम्हाला दाखवते या पद्धतीने शेप देऊन घ्यायचं, म्हणजे जेणेकरून जे आपलं बॅक साईडला असं चून वगैरे किंवा फुगा वगैरे येतं ते येत नाही. त्याच्यासाठी मी तुम्हाला बॅक साईडचा हा शेप अशा पद्धतीने द्यायला सांगते. आता फ्रंट बाजूचा पण शेप आपल्याला इथूनच अशा पद्धतीने द्यायचा असतो. त्याच्यानंतर इथून काय करायचं आपल्याला या पद्धतीने
2 लाईनचं खाली हा उतार द्यायचा आहे. आता कमरेचं मेजरमेंट आपल्याला इथे घ्यायचे आहे. तर कंबर आपल्या इथे आहे 8 इंच चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर 1 इंच टक्स घ्यायचा आहे आणि 1.5 इंच आपल्याला इथे मार्जिन ऍड करायची. कुठेही कमरेमध्ये लुजिंग वगैरे घ्यायचं नाही, फक्त आपल्याला छातीमध्ये लुजिंग घ्यायचं आहे. तुम्ही 1.5 इंचाचं सुद्धा लुजिंग घेऊ शकता बोटनेक ब्लाउज मध्ये. जर बॅक साईडला असेल किंवा छोटा एकदम गळा असेल त्यावेळेस तुम्ही इथे लुजिंग जास्त घेऊ शकता. 1.5 इंच किंवा 1 इंच सुद्धा तुम्ही लुजिंग घेऊ शकता. अशा पद्धतीने आता आपण बॅक आणि फ्रंट एकाच वेळेस कटिंग करून घेणार आहोत. आता इथे गळा रुंदी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला शोल्डर पट्टी किती हवी आहे त्याच्यावरती. आता मी इथे गळा रुंदी ही 4.25 इंचाची घेणार आहे आणि जी उंची आहे इथे तुम्ही बघू शकता, तर ते मी 3.5 इंच म्हणजे 3 इंचाचा आपलं वरचा हा गळा तयार व्हायला पाहिजे. तर 3.5 इंचावरती मार्किंग करून घेतले आणि इकडनं आपल्याला 4.25 इंचावरती मार्किंग करायचंय. अशा पद्धतीने आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा इथे. बॉक्स तयार करून घेतल्यानंतर आपल्याला इथून 1.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे. जो आपला शेप आहे तो आपल्याला इथे शेप देऊन घ्यायचा आहे. आणि इथे अर्धा इंच आपल्याला उतार द्यायचा आहे. बोटनेक ब्लाउज मध्ये हे आपल्याला कंपल्सरी उतार द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपला अर्धा इंच हा शोल्डर मध्ये दाबला जाणार आहे आणि जो मुंडा राऊंड आहे तो आपल्याला इथे मोजून बघायचा आहे. तर इथे आपलं अर्धा मुंडा राऊंड इथे 8.25 इंच येते, तितका आपलं यायलाच पाहिजे. म्हणजे तर इथे आपला जो मुंडा राऊंड आहे तो 17.5 इंच येतं, त्याचा निम्मा आपल्याला 8.25 इंच आपलं मुंडा राऊंड यायला पाहिजे. तर अशा पद्धतीने मुंडा राऊंड सुद्धा आपण इथे मोजून बघूया. तर हलकंसं आपलं 2 लाईन थोडस एक्स्ट्रा येत आहे. तर 2 लाईन एक्स्ट्रा येत आहे, तर आपण हे इथे काय करूया, अशा पद्धतीने थोडस हलकंसं आपल्याला वरच्या बाजूने घेऊन घ्यायचंय. हे बघा, 2 लाईनने जर आपण वरच्या बाजूला घेतलं तर ते आपलं 2 लाईन बरोबर मुंडा राऊंड जो असतो तो कमी होणार आहे. हे बघा, अगदी परफेक्ट आपला इथे आता मुंडा राऊंड 8.25 इंचाचा आलेले आहे आणि त्याच्या पुढे आपली 1.5 इंच मार्जिन आलेली. तर ह्या पद्धतीने तुम्हाला बदल करायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचं, आता गळा तर इथे आपण घेतलाय, त्याच्यानंतर फ्रंट बाजूचा आता इथे आपण सर्वात पहिल्यांदा गळा घेऊन घेऊया. त्याच्यानंतर बॅक साईडचा आपण नंतर गळा आपल्याला टाकायचा, पण इथे तुम्हाला मी मार्किंग करून दाखवलेलं आहे. आता आपण इथे फ्रंट बाजूचा टाकून घेऊया गळा. तर फ्रंट बाजूचा गळा तुमचा 6.5 आहे किंवा 6 इंच आहे, ते तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचं आहे. तर इथे मी 6.25 इंचाचाच फ्रंट बाजूचा गळा घेते. जास्त पण डीप आपल्याला गळा घ्यायचा नाहीये. आणि इथून काय करायचं, आपल्याला 4 इंचावरतीच एक मार्किंग करणार आहोत आपण. आणि इथून हे लाईन आपल्याला अशा पद्धतीने ड्रॉ करायची आहे. त्याच्यानंतर हा शेप आपल्याला अशा पद्धतीने द्यायचा आहे. जास्त पण ह्या पद्धतीने असं गोलवा आकाराने द्यायचं नाही, नाहीतर मग तो शेप व्यवस्थित येत नाही. जो कटोरीचा शेप येतो तो येत नाही. अशा पद्धतीने मी इथे शेप देऊन घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचं, योगपट्टीचं मेजरमेंट घ्यायचंय. तर योगपट्टी तुम्हाला किती हवी आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. तर हेवी साईज मध्ये तुम्ही योगपट्टी कमी घेऊ शकता. 3.25 इंचाची मी इथे योगपट्टी घेते. तर या बाजूला सुद्धा 3.25 इंचाचीच योगपट्टी आपल्याला घ्यायची आहे. आणि इथे सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची सर्वात पहिल्यांदा आपल्याला. आता इथे कटोरी कस्टमरच्या याच्यानुसार घ्यायचंय. तर प्रत्येक साईज मध्ये जसं आपण फॉर्म्युलानुसार कटोरी घेतो, तर असं नाही एखाद्या साईज मध्ये आपल्याला थोडीशी कमी किंवा जास्त पण कटोरी घ्यायला लागते. तर इथे मी 6 इंचाचीच कटोरी ठेवणार आहे. आता 40 साईज मध्ये थोडीशी कमी वाटते, परंतु जसं कस्टमरचं आहे त्या पद्धतीनेच आपल्याला घ्यायचंय. सरळ लाईन इथे ड्रॉ करून घ्यायची. त्याच्यानंतर इथून आपल्याला काय करायचंय, 2.5 इंचावरती एक मार्किंग करायचंय. 2.5 इंचावरती मार्किंग केल्यानंतर इथून आपल्याला वरच्या बाजूने आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचे 5.5 इंचावरती. आणि अशा पद्धतीने इथून हा शेप आपण कटोरीचा देणार आहोत. जसा आपण कटोरीचा शेप देतो त्या पद्धतीने. थोडस वरच्या बाजूने एक लाईन सरकलेलं आहे, तुम्ही बघू शकता शेप आपला.
त्याच्यानंतर इथे काय करायचं आपल्याला, त्याचा निम्मा आपल्याला कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे आणि इथे तुमच्या आवडीप्रमाणे 1 इंच, पाऊण इंच त्या पद्धतीने वरती यायचं आहे, अर्धा इंच आणि इथून हा शेप देऊन घ्यायचा आहे. आता इथे तुम्ही बघू शकता हा शेप जो आहे तो थोडासा व्यवस्थित द्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने. जर तुम्हाला गळा हा जो असेल इथे 4 इंच घेतले, तुम्हाला असं वाटतं की जास्त पसरट वाटत असेल तर थोडासा कमी करून घ्यायचा. अशा पद्धतीने इथे कमी करायचं आपल्याला. इथे कमी केल्यानंतर ही लाईन अशा पद्धतीने ड्रॉ करायची आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने ड्रॉ केल्यानंतर हा गळा अजून अशा पद्धतीने येतो वरच्या साईडने. थोडासा असं निमुळत्या पद्धतीने होतो, पण ज्या वेळेस घालतो त्यावेळेस अगदी परफेक्ट बसतं. तर इथे तुम्ही बघू शकता फ्रंट बाजूचं आपलं सर्व मार्किंग झालेलं आहे. तर योगपट्टीचं सुद्धा आपण इथे एक्स्ट्रा मार्किंग करून घेऊया, म्हणजे आपल्याला पुन्हा वाढवावी लागणार नाही. अर्धा इंच मी एक्स्ट्रा वाढवून घेतलेली आहे. आता इथे आपण कट करून घेऊया आणि बॅक साईडचा गळा टाकून घ्यायचा आपल्याला. आता इथून आपल्याला कट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर शोल्डर उतार सुद्धा आपल्याला इथे देऊन घ्यायचं आहे. आता इथे काय करायचं आपल्याला, बॅक आणि फ्रंट साईडला करून घ्यायचे आहेत वेगवेगळे. त्याच्यानंतर आता आपण इथे फ्रंटची कटिंग करून घेऊया सर्वात पहिल्यांदा. मुंड्याचा सुद्धा इथे शेप आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने जसं आपण नंतर थोडस वरच्या बाजूने मुंड्याचा शेप दिला होता तर तो तिथूनच कट करायचा आहे. हे बघा, इथे कट करून घेतला. त्याच्यानंतर कटोरीचा शेप आपल्याला इथे कट करायचा आहे. हे बघा, कटोरीचा शेप सुद्धा इथे आपण कट करून घेतलेला आहे. कटोरी आपल्याला दुसऱ्या पेपरवरती वाढवून घ्यायची. त्याच्या आधी आपण जे बॅक साईडला अर्धा इंच योगपट्टीसाठी वाढवलं होतं तर त्याचं मार्किंग करून ते आपल्याला कट करून टाकायचं आहे, नाहीतर आपली बॅक साईडची उंची ही जास्त होऊ शकते. या पद्धतीने जर नवीन शिकत असाल तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा ते करायचं आहे. आता इथे मी लाईन ड्रॉ करून घेते, ते एक्स्ट्रा आहे ते कट करून घ्यायचं आहे. आता इथे आपलं 4.25 इंच गळा रुंदी घेतली होती आपण जसं मार्किंग केलं होतं त्या पद्धतीने. तर 4.25 इंचावरती मार्किंग करून घेते मी. वरच्या बाजूने आपण घेतलं होतं 3.5 इंच, तर 3.5 इंचावरती मार्किंग करून इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आपल्याला. आणि इथून 1.5 इंचावरती आपल्याला हा शेप द्यायचा आहे. नंतर आपल्याला फ्रेंच कर्वच्या साह्याने शेप देऊन घ्यायचा आहे. हे बघा, शेप देऊन घेतला आहे मी इथे. आता इथे गळ्याची उंची आपल्याला घ्यायची. तर गळ्याची उंची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घेऊ शकता. जसं की इथे मी 12 इंचापर्यंत गळा घेते, तर 12 इंचापर्यंत आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इकडे आपण अशा पद्धतीने 4.25 इंचावरती मार्किंग करणार आहोत. नेक लाईन अशी ड्रॉ करून घ्यायची आपल्याला. इकडे सुद्धा 4.25 इंचावरती मार्किंग करून आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला शेप देऊन घ्यायचं आहे. तर तुम्ही कोणत्या पण गळ्याचा इथे शेप देऊ शकता. जसं की तुम्ही इथे राऊंड शेप वगैरे तो सुद्धा आपल्याला इथे देता येतो. तर इथे मी माझ्या आवडीप्रमाणे इथे गळ्याचा शेप देते. हे बघा, थोडासा इथे आपल्याला गोलवा शेप घ्यायचा आहे या पद्धतीने. त्याच्यानंतर अशा पद्धतीने इथे हा शेप घ्यायचा आहे. नंतर इथून आपल्याला हा अशा पद्धतीने वरच्या बाजूला हा येऊ द्यायचा आहे.
त्याच्यानंतर इथून सुद्धा हा थोडासा गोलवा आकार येऊ द्यायचा. ज्यावेळेस आपण प्रॉपर ब्लाउज पिसावरती कट करणार तो बरोबर येतो. या पद्धतीने थोडासा इथे कोना येऊ द्यायचा आणि त्याच्यानंतर हा शेप अशा पद्धतीने इथून फिरवायचा आहे आपल्याला. हे बघा या पद्धतीने तर खूप सुंदर असा हा शेप दिसतो. त्याच्यानंतर टक्सची मार्किंग करून घ्यायची आपल्याला. तर इथे आपल्याला बोटनेक ब्लाउज मध्ये 4.5 नाही तर 5 इंचावरती मार्किंग करायचंय. अशा पद्धतीने 5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचंय. त्याच्यानंतर ही सरळ लाईन ड्रॉ करायची आणि आपल्याला संपूर्ण टक्स 1 इंचाचा घ्यायचा आहे. तर तो अशा पद्धतीने अर्धा इंच दोन्ही बाजूला मार्किंग करून या पद्धतीने करून घ्यायचंय. त्याच्यानंतर इथे वरच्या बाजूला 3 लाईनचं आपण मार्किंग केलं होतं ते आपल्याला इथे सुद्धा कट करून घ्यायचंय. तर दोन्ही बाजूला बरोबर लेवल मध्ये येतं आपलं फिटिंगच्या साईडने. तर इथे गळा कट करत नाही, फक्त मी तुम्हाला दाखवण्यासाठी कट करून घेतलेले आहे. तर आपल्याला फक्त आता कटोरी वाढून घ्यायची. बाईचं कटिंग आपल्याला मुंडा राऊंड नुसारच करायचंय तर ते तुम्ही सहज करू शकता. आता इथून आपल्याला कटोरी 1.5 इंचानी वाढवायची. तर 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचंय आणि सरळ एक लाईन 1.5 इंचावरती आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची. तर मी इथे 1.5 इंचावरती एक सरळ लाईन ड्रॉ करून घेते आणि त्याच्यानंतर जी आपली बेसिक कटोरी ती जशीच्या तशी ड्रॉ करायची आहे. जो सेंटर आहे तो सुद्धा इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे. आता इथे हलकंसं आपल्याला 2 लाईनचं वरच्या बाजूला यायचंय. ते इथून अशा पद्धतीने सरळ करून घ्यायचंय. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, इथे किती अंतर आहे तर जवळजवळ आपलं इथे 5 इंच अंतर येते. तर ते 5 इंच अंतर आपल्याला इथे अर्धा इंच घेऊन घ्यायचंय. इकडे सुद्धा तितकंच अंतर ठेवायचंय अशा पद्धतीने आणि इथे आपल्याला हे लाईन ड्रॉ करून घ्यायची, जॉईंट करायची आहे. त्याच्यानंतर ह्या बाजूला सुद्धा आपल्याला 1.5 इंचांनीच वाढवायचं आहे. तर हे जे आपण तिरकस इथून लाईन घेतली तिथून घ्यायचंय आणि त्याच्या सरळ येऊ द्यायचंय. हे बघा या पद्धतीने. त्याच्यानंतर वरच्या बाजूला अर्धा इंच किंवा 3 लाईन तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता आणि त्याच्यानंतर ही कटोरी अशा पद्धतीने आपल्याला वाढवून द्यायची आहे. आता इथून खालच्या बाजूला 1.5 इंच आपल्याला मार्किंग करायचं आहे आणि इथून आपल्याला दोन्ही साईडचे जे कोण असतात ते आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायचे आहेत. सेम कटोरी जशी वाढवतो त्याच पद्धतीने वाढवून घ्यायचंय. हलकसं तुम्ही इथे अशा पद्धतीने एक लाईनचा राऊंड शेप देऊ शकता. आता इथे आपण कट करून घेऊया. इथे तुम्ही 40 साईज मध्ये जसं मी फॉर्म्युलानुसार तुम्हाला कटोरीचं माप काढायला सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही कटोरी घेऊ शकता. आता इथे मी माझ्या मेजरमेंट नुसार कटोरीचं मेजरमेंट घेतलेलं आहे. प्रत्येक साईज मध्ये जो फुल बस्ट असतो तो हेवी साईज मध्ये जास्तच असतो असं नसतं. तर जो फुल बस्ट असतो त्याचा उभार हा कमी सुद्धा असू शकतो. त्याच्यानुसार आपल्याला कटोरीचं मेजरमेंट घ्यावं लागतं. आता इथे टक्सची मार्किंग आपल्याला नेहमीप्रमाणे आपण करून घ्यायची आहे. 2 लाईन इथे आपलं 3 लाईनचं आपल्याला शिलाई मार्जिन मध्ये सोडून द्यायचं आणि त्याच्यानंतर 3 इंच आपलं 6 इंचाची कटोरी त्याचं निम्म 3 इंच घेतलं. त्याच्यानंतर इथून तुम्ही 3 इंचावरती एक मार्किंग करून ही लाईन अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायची. इथे नॉचेस वगैरे लावून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने इथे कटोरी आपली संपूर्ण वाढवून झालेली आहे. तर आपलं इथे संपूर्ण मेजरमेंट काढून झालेलं आहे 40 साईजचं. तर तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने मेजरमेंट काढू शकता. 40 साईज. तर अशा पद्धतीने इथे आपण 40 साईजचं संपूर्ण इथे कटोरी बोटनेक ब्लाउजचं कटिंग बघितलेलं आहे. बाईचं कटिंग आपल्याला आर्महोल राऊंड नुसार करायचं आहे. तर मी बाईचं कटिंग दाखवलेलं नाही, ते तुम्ही आर्महोल राऊंड नुसार बाईचं कटिंग करायचं आहे. कारण व्हिडिओ बाईचं भरपूर अपलोड केलेले आहे त्याच्यानुसारच आपल्याला कटिंग करायचंय.
तर काही शंका असतील तर तुम्ही परत विचारू शकता. आणि तुम्हाला पेपर कटिंग शिकायचे असतील किंवा टीचिंग शिकायचं असेल तर तुम्ही आधी पेपर कटिंगची प्रॅक्टिस करा. म्हणजे तुम्ही जर नवीन शिकत असाल तर पेपर कटिंगची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. म्हणजे जेणेकरून जे मेजरमेंट, आता पूर्ण उंची कशाला म्हणतात, छातीचं मेजरमेंट, त्याच्यामध्ये आपण लुजिंग किती घेतो किंवा मार्जिन आपण किती घेतो, तर ते आपल्या लक्षात राहावं म्हणून किंवा हाताला वळण लागावं म्हणून त्याच्यासाठी आर्मोलचा शेप, गळ्याचा शेप वगैरे, तर त्याच्यासाठी आपल्याला पेपरवरती आपल्याला प्रॉपर प्रॅक्टिस करावी लागते. आणि प्रॅक्टिस शिवाय आपल्याला हे जमत नाही. तर तुम्ही प्रॉपर तिथं तुम्ही सेफ द्या किंवा तुम्ही प्रॅक्टिस करा. त्याच्याशिवाय आपल्याला शिलाई कामामध्ये जे छोटे छोटे चुका होतात ते चुका होत नाही. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. छोटंसं बेल आयकॉनचं बटन असतं ते पण क्लिक करा, जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करत असते त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि तुम्ही जे बेल आयकॉनचं बटन दाबलं की ते मी ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करत असते ते तुमच्यापर्यंत पोहोचत असते. त्याच्यासाठी मी तुम्हाला बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबायला सांगते. आणि सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही युट्यूब चॅनल ओपन करणार तर त्याच्यामध्ये सबस्क्रायबर असं ऑप्शन असतं खालच्या बाजूला, ते जर ओपन केलं तर तिथे माझे शिलाई कोर्स असं चॅनल येतं. आणि ते जर तुम्ही ओपन केलं तर सर्व माझे व्हिडिओ त्याच्यामध्ये दिसतात. त्याच्यामुळे तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. तर असंच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.